शिक्षक मित्रांनो नमस्कार. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मोबाईलची फाईल सिस्टम समजून घेतली. या व्हिडिओमध्ये आपण विंडोजची फाईल सिस्टम समजून घेणार आहोत. विंडोजमध्ये म्हणजे आपला लॅपटॉप असेल किंवा डेस्कटॉप असेल, तुम्हाला हे सांगितलं जातं की तुमच्या कम्प्युटरची हार्ड डिस्क एवढी आहे किंवा आता SSD जी आहे ती SSD या साईजची आहे आणि आपण म्हणतो यस ओके असेल, आय डोंट नो. कुठे पाहता येतं आपल्याला ही हार्ड डिस्क कुठे पाहता येते? दुसरी गोष्ट, आपली जी हार्ड डिस्क आहे, SSD असेल किंवा मोठी हार्ड डिस्क असेल, तर ही हार्ड डिस्कचा डेटा आपल्याला कुठे पाहता येतो? पेन ड्राईव्ह जोडला आहे आपण, मग पेन ड्राईव्ह जोडला आहे तर पेन ड्राईव्हमधला डेटा आपण आपल्या कम्प्युटरवरती कुठे कॉपी करायचा? त्याचबरोबर आपण कम्प्युटरमधला डेटा जो आहे डाउनलोड काहीतरी केलेला असेल ते पेन ड्राईव्हमध्ये घ्यायचं, तर ते पेन ड्राईव्हमध्ये कसं घ्यायचं? किंवा स्मार्टफोन आहे, तुमचा मोबाईल आहे किंवा तुमचा टॅब आहे किंवा ॲपलचा फोन आहे आणि हा आपण आपल्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपला जोडला, तर तो डेटा दिसतो कुठे? कुठून त्याला कॉपी करता येतं? हेच आपण ह्याच्या ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. तर फ्रेंड्स, आता तुमच्यासमोर जे दिसतंय ते माझ्या कम्प्युटरचं धिस PC दिसतंय. नॉर्मली काय होतं, आपण जे काही काम करतो ते आपल्या डेस्कटॉपवरती करतो. मुळातच डेस्कटॉप जो आहे, इथे जे आयकॉन्स दिसत आहेत हे महत्त्वाचे शॉर्टकट्स ठेवण्यासाठी असतो. बरेच जण काय करतात, बऱ्याच जणांच्या डेस्कटॉपवरती इतका कचरा जमलेला असतो, इतका काही डेटा इथे असतो, त्यांना सापडत नाही की त्या फाईल्स त्या कशाच्या आहेत आणि कोणती फाईल कधी दाखवायची. मुळातच डेस्कटॉप ही जागा आपल्या महत्त्वाचा डेटा ठेवण्यासाठी नाही आहे आणि ठेवायचाच असेल तर एक पर्सनल डेटा नावाचं फोल्डर बनवा आणि त्या पर्सनल डेटा नावाच्या फोल्डरमध्ये आपली जी आवश्यक माहिती आहे ती आवश्यक माहिती तिथे ठेवा. समोर गचपण ठेवू नका, समोर कचरा ठेवू नका, कारण इथून आपण मोस्टली सॉफ्टवेअर सुरू करायचं काम करतो, प्रोग्राम सुरू करण्याचं काम करतो. मग आता आपल्याला कुठे ठेवायचं आहे? आपल्या फाईल्स, आपले फोल्डर्स, आपला पेन ड्राईव्ह, आपला फोन आपल्याला कुठे दिसणार आहे? तर तो दिसतो फ्रेंड्स धिस PCमध्ये. धिस PC ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला ड्राईव्ह्स दिसतील. याच्यामध्ये सगळ्यात कॉमन ड्राईव्ह असतो, बाकीचे कुठले असो न असो, हा ड्राईव्ह असतो, तो म्हणजे C ड्राईव्ह. या C ड्राईव्हला जर आपण ओपन केलं तर या C ड्राईव्हमध्ये ॲक्च्युली विंडोज इन्स्टॉल झालेलं आहे. मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये अँड्रॉईडबद्दल सांगितलं. अँड्रॉईड ज्या जागेवर इन्स्टॉल होतं ती जागा हाईड करून ठेवली जाते. ती जागा आपल्याला दिसत नाही, सॉफ्टवेअर कुठे इन्स्टॉल्ड आहेत हे दिसत नाही. पण PCचं किंवा विंडोज कम्प्युटरचं तसं नसतं. याच्या C ड्राईव्हमध्ये इथे पहा विंडोज नावाचा फोल्डर आहे आणि या विंडोज नावाच्या फोल्डरला ओपन केल्यानंतर ह्याच्यात हजारो फोल्डर्स आणि हजारो फाईल्स दिसतील. याची जर प्रॉपर्टीज आपण पाहिली, राईट क्लिक आणि प्रॉपर्टीज, तर तो कॅल्क्युलेट करतोय. 25,000 फाईल्स आत्तापर्यंत कॅल्क्युलेट झाल्यात आणि 4,000 फोल्डर, म्हणजे हजारो फोल्डरमध्ये हजारो लाखो फाईल्स याच्या स्टोर्ड असतात. आणि हे जे विंडोज फोल्डर आहे, ज्यावेळेस तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की ज्यावेळेस आपण PC चालू करतो तर त्यावेळेस हे विंडोजची OS जी आहे ती रॅममध्ये लोड होते. म्हणजे विंडोजमध्ये जे फाईल्स तुम्हाला दिसत आहेत यातल्या सगळ्याच नाही, पण त्याला जशा आवश्यक आहेत त्या आवश्यक असलेल्या फाईल्स आपल्या रॅममध्ये लोड होतात आणि त्याच्यामुळेच आपला हा जो माऊस ऑपरेट होतोय तो त्याला कळतोय. मी एखादा प्रोग्राम सुरू करतोय तर सुरू केलेला प्रोग्राम त्याला कळतोय, एखादं सॉफ्टवेअर मी सुरू केलेलं त्याला कळतंय, मी कुठे राईट क्लिक केलेलं त्याला कळतंय. ह्याचं कारणच काय की विंडोजचा प्रोग्राम रॅममध्ये लोड झालेला आहे. तो कुठून झालेला आहे? तर तो झालेला आहे या विंडोज नावाच्या फोल्डरमधून. आता जसं विंडोजमधून विंडोज चालू होतं, अगदी तसंच हे 2 फोल्डर महत्त्वाचे असतात. एक आहे प्रोग्राम फाईल्स आणि दुसरा आहे प्रोग्राम फाईल्स 86. 64 बिट आणि 32 बिट असा त्यातला फरक आहे. तर या फोल्डरमध्ये आपण जे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेले असतात त्यांचे फोल्डर्स असतात. XP पेन मी इन्स्टॉल केलेला आहे. व्ह्यूसोनिकचं सॉफ्टवेअर माझ्याकडे आपल्याला पुढे पाहायचंच आहे. व्ह्यूसोनिकचं सॉफ्टवेअर. टीम व्ह्यूवर इन्स्टॉल झालेलं आहे. मोझिला फायरफॉक्स, NDIचे मी काही OBS मी वापरतोय तर OBS इन्स्टॉल इथेच झालेलं आहे. मायक्रोसॉफ्टचे सॉफ्टवेअर इथेच इन्स्टॉल झालेले आहेत. प्रोग्राम फाईल्स फोल्डर ओपन केलं 86, तर याच्यामध्ये पहा असूस आहे, व्हिडिओ लॅन आहे,
NCS सॉफ्टवेअर आहे. म्हणजे आपण जे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेले आहेत, जे सॉफ्टवेअरची यादी तुम्हाला इथे डेस्कटॉपवर दिसतीये किंवा ह्या स्टार्टच्या बटनला क्लिक केल्यानंतर ही जी यादी तुम्हाला इथे दिसतीये, हे सगळे जे सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालेले आहेत हे एक्झॅक्टली कुठं झालेले आहेत? तर फ्रेंड्स, हे झालेले आहेत या प्रोग्राम फाईल्स किंवा प्रोग्राम फाईल्सच्या फोल्डरमध्ये. आता याच्यामध्ये आणखी काही फोल्डर्स असतात जे आपल्याला दिसत नाही आहेत या ठिकाणी. ते ओपन करायचे कसे हे पण आपण पाहणार आहोत. पण त्याआधी समजून घेऊ, आपण ज्यावेळेस डेस्कटॉपवरती काहीतरी तयार करतो. आता इथे डेस्कटॉपवर एक मी फोल्डर तयार केला. राईट क्लिक, न्यू फोल्डर, भूषण. आता भूषण नावाचं फोल्डर मी तयार केलं, पण हे एक्झॅक्टली या हार्ड डिस्कमध्ये कुठं स्टोअर्ड झालं? तर इतर ड्राईव्हवर ते होणार नाही. म्हणजे DE जे काही बाकीचे ड्राईव्ह आहेत याच्यावर होणार नाही, ते होणार आहे त्या Cवरतीच होणार आहे. तर Cवरती या ठिकाणी एक फोल्डर असतं, ते आहे युजर नावाचं. युजर नावाच्या फोल्डरमध्ये ज्या नावाने आपण विंडोज लॉग इन केलेलं आहे, विंडोज सुरू होताना जे नाव दिसतं ना आपल्याला, यस, आता इथे KBF माझ्या PCचं नाव आहे KBF. तर KBF हे फोल्डर मला इथे ओपन करावं लागेल. याच्यावरती पहा डेस्कटॉप नावाचं फोल्डर दिसतंय, हे डेस्कटॉप. आणि हे तेच आहेत जे इथे जे आयकॉन्स दिसत आहेत तुम्हाला, तेच आयकॉन्स किंवा त्याच गोष्टी इथे आहेत, ज्या कॉमन आहेत त्या बाजूला काढलेल्या आहेत आणि ज्या KBFसाठी स्पेशल आहेत त्या इथे दिसत आहेत. पहा या ठिकाणी दिसतंय हे भूषण नावाचं फोल्डर. आपण कुठे आलो होतो? दिस PC, त्यानंतर C ड्राईव्ह, युजर, KBF आणि डेस्कटॉप. यामध्ये दिसते बघा हे भूषण नावाचं फोल्डर आणि तेच आहे बघा इथे भूषण नावाचं फोल्डर. हे भूषण नावाचं फोल्डर ओपन केलं आणि याच्यामध्ये मी पुन्हा एक आणखी नवीन एक फोल्डर तयार करतोय, टेस्ट नावाचं. पहा इथे टेस्ट नावाचं फोल्डर तयार झालं. हे कुठं झालं ॲक्च्युली? हे झालं या भूषण नावाच्या फोल्डरमध्ये. डेस्कटॉपला मी ओपन केलं, पहा इथे हे फोल्डर दिसतंय. म्हणजे लक्षात घ्या, डेस्कटॉपवरती जे काही आयकॉन्स असतात, डेस्कटॉपवरती ज्या काही फाईल्स असतात, या सर्व फाईल्स रिॲलिटीमध्ये दिस PCमध्ये C ड्राईव्हमध्ये युजर, आपलं ज्या नावाने युजर आहे ते युजरचं फोल्डर आणि त्याच्यामध्ये डेस्कटॉप. मग तुम्ही म्हणताल की हे बाकीचे फोल्डर काय आहेत? हे डेस्कटॉप. आता तुम्ही म्हणताल हे बाकीचे फोल्डर काय आहेत? हे अँड्रॉइड, 3D ऑब्जेक्ट, कॉन्टॅक्ट्स, डॉक्युमेंट्स, डाउनलोड, फेवरेट्स, म्युझिक, पिक्चर्स. तर हे तेच फोल्डर आहेत जे आपल्याला इथं दिसत आहेत बघा. पहा इथं डेस्कटॉप, त्याच्यानंतर डाउनलोड्स, आपण जे काय डाउनलोड करतो ते, डॉक्युमेंट्स. नॉर्मली आपण वर्डमध्ये किंवा एक्सेलमध्ये जी फाईल तयार करतो ती बाय डिफॉल्ट लोकेशन जे असतं ते ह्या डॉक्युमेंट्सचं असतं. आपण कुठे जर त्याचं लोकेशन दिलंच नाही, आपण डायरेक्ट जाऊन फाईलला सिलेक्ट केलं आणि सेव्ह म्हटलं, तर सेव्ह म्हटल्यानंतर ती जी फाईल सेव्ह होते ती या डॉक्युमेंट फोल्डरमध्ये होते. पण हे डॉक्युमेंट फोल्डर असतं कुठे? तर ते असतं ॲक्च्युली C ड्राईव्ह, युजर, KBF आणि इथे पहा डॉक्युमेंट्स. हे जे डॉक्युमेंट फोल्डर आहे हे तेच आहे जे इथे वरच्या बाजूला डॉक्युमेंट्स दिसत आहे. त्याचबरोबर डाउनलोड्सचं जे डिफॉल्ट फोल्डर आहे, म्हणजे तुम्ही काहीच नाव नाही दिलेलं, नवीनच लॅपटॉप घेतलेलं आणि तुम्ही काही फाईल डाउनलोड करतायत, तर ह्या फाईल दिसतात या डाउनलोडमध्ये. इथे या फाईल्स डाउनलोड होतात आणि त्या ॲक्च्युअल डाउनलोड होतात C ड्राईव्ह, परत तोच रस्ता. युजर, माझं इथं KBF आहे, तुमचं स्वतःच्या नावाने असेल किंवा ज्यांनी ते इन्स्टॉलेशन केलेलं आहे त्याचं नाव तिथे असतं, ते फोल्डर. आणि इथे डाउनलोड्स. हे लक्षात घ्या, या पद्धतीने फाईलचं नियोजन असतं. C ड्राईव्हवर मोस्ट ऑफ द आपण जे डेस्कटॉपवर काम करतोय आपण त्या सगळ्या फाईल C ड्राईव्हवरती असतात, पण ह्या इथे कधीच ठेवायच्या नसतात. त्या ठेवायच्या असतात आपल्या D ड्राईव्ह किंवा E ड्राईव्ह, सेकंडरी जे ड्राईव्ह असतात. तर सेकंडरी ड्राईव्हवरती आपल्याला आपल्या महत्त्वाच्या ज्या फाईल आहेत या फाईल्स आपल्याला सेकंडरी ड्राईव्हवरती ठेवायच्या असतात. मग आता दिस PCला क्लिक केल्यानंतर पहा काय दिसतंय. C ड्राईव्ह दिसतोय, D माझ्याकडे तर भरपूर दिसतंय, पण आता हे ओळखायचं कसं? याच्यातली SSD कोणती, याच्यातली हार्ड डिस्क कोणती? तर आपल्याला जावं लागेल इथे सर्च बॉक्समध्ये, इथे करावं लागेल डिस्क मॅनेजमेंट. क्रिएट अँड फॉर्मॅट हार्ड डिस्क पार्टिशन्स म्हणून ऑप्शन आलं डिस्क मॅनेजमेंटचं. पहा ही एक SSD आहे, ओके. डिस्क 0 SSD आहे 256 GB, 256 GB SSD आहे, ओके, ज्याच्यात C ड्राईव्ह आहे. हार्ड डिस्क जी आहे ही हार्ड डिस्क
या हार्ड डिस्क आहे 1 TB म्हणजे 1000 GB. त्याच्यात ई आणि एफ हे 2 ड्राईव्ह आहेत. त्यानंतर त्याच्या खाली आलो, डिस्क 2 ही आहे 512 GB. ही पण SSDच आहे आणि तो आहे डी ड्राईव्ह. म्हणजे हा SSD माझ्या कम्प्युटरमध्ये 2 आहेत. आणि हा पेन ड्राईव्ह पहा, इथे रिमूवेबल शब्द आलाय बघा. रिमूवेबल म्हणजे हा पेन ड्राईव्ह आहे आणि हा 64 GBचा आहे, दाखवतोय 57 GB. आणि त्याचा कोलन जो आहे तो H: आहे. इथून राईट क्लिक करून याचे कोलन्स चेंज पण करता येतात, याचं नाव बदलता पण येतं. याला इथे फॉर्मॅट पण करता येतं किंवा चेंज ड्राईव्ह लेटर अँड पाथ, त्याचा पाथ आणि ड्राईव्ह लेटर बदलता पण येतं. तर हे डिस्क मॅनेजमेंटचं ऑप्शन आहे. इथे सर्च बॉक्समध्ये डिस्क मॅनेजमेंट सर्च करा किंवा क्रिएट अँड फॉर्मॅट हार्ड डिस्क पार्टिशन हे जर सर्च केलं तर तुम्ही या ठिकाणी आपल्याला आपल्या कम्प्युटरमध्ये किती डिस्क आहेत इथे दिसताना. तर तुम्ही म्हणताल काय 1 2 3 4 5 आहेत, पण प्रत्यक्षात या 5 नाही आहेत. प्रत्यक्षात या ज्या आहेत तर 4 आहेत. त्यातला एक पेन ड्राईव्ह आहे आणि एक हार्ड डिस्क जी तिचे 2 भाग केलेले आहेत, डी आणि ई, आणि एक SSD आहे जिचा हा ड्राईव्ह आहे. आता याला ओपन करण्यासाठी आपण इथे ओपन करू शकतो, इथे नवीन फोल्डर बनवू शकतो. यातले फाईल्स एका ड्राईव्हमधून दुसऱ्या ड्राईव्हमध्ये आपण कॉपी पेस्ट करू शकतो. व्यवस्थापन याचं हेच जमलं पाहिजे. अनवॉन्टेड फाईल्स ज्या आहेत या अनवॉन्टेड फाईल्स इथून डिलीट करता आल्या पाहिजेत. आता ज्यावेळेस आपण मोबाईल जोडू तर मोबाईल कसा दिसतोय, मी मोबाईल माझ्या पहा, हा माझा स्मार्टफोन आहे आणि ही माझी USB केबल आहे. ही तीच USB केबल वापरायची जी मोबाईलबरोबर आलेली असते. चार्जिंगची USB केबल आणि डाटा ट्रान्सफर USB केबल याच्यामध्ये फरक आहे. ही डाटा ट्रान्सफर USB केबल आहे. हिला ज्यावेळेस मी इथे क्लिक करतोय तर क्लिक केल्यानंतर चार्जिंग माझं मोबाईलचं सुरू झालेलं आहे. मी त्याला ओपन करतोय. आता त्यामध्ये वरच्याच बाजूला इथे एक ऑप्शन आलेलं आहे की तुम्हाला याचं चार्जिंग करायचं आहे की याचा डेटा ॲक्सेस ऑन करायचा आहे, फाईल सिस्टम ऑन करायची आहे. जर ते क्लोज झालं काही प्रॉब्लेम नाही आहे. त्या ऑप्शनला पुन्हा एकदा वरून पुल डाऊन करा, त्याच्या ऑप्शनला सिलेक्ट करा आणि इथे फाईल ट्रान्सफर हे ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. त्याच्या यादीमध्ये फाईल ट्रान्सफर असतं, USB टिदरिंग असतं, मिडी असतं, PTP असतं, नो डेटा ट्रान्सफर असतं, फक्त चार्जिंग झालं पाहिजे असं ऑप्शन असतं. जोपर्यंत इथे मोबाईलमध्ये तुम्ही फाईल ट्रान्सफर ऑन करत नाही तोपर्यंत मोबाईलची जी मेमरी आहे ती मेमरी आपल्याला आपल्या PCवर दिसत नाही. मी तुम्हाला पुन्हा एकदा माझा PC दाखवतोय. पहा, या ठिकाणी जसा मी मोबाईल जोडला तसं या ठिकाणी Y31 5G नावाचा माझा फोन इथे दिसायला लागलेला आहे. पण ह्याला ओपन केलं तर आत काहीच दिसत नाही आहे. हे तोपर्यंत दिसणार नाही जोपर्यंत मी माझ्या मोबाईलमध्ये फाईल ट्रान्सफर या ऑप्शनला क्लिक करत नाही. जसं मी फाईल ट्रान्सफरला क्लिक केलं तसं दिस PCमध्ये मी पुन्हा येतोय आणि त्यानंतर माझा फोन मी ओपन करतोय. आता पहा, माझ्या फोनचं इंटरनल स्टोरेज इथं दिसायला लागलं आहे. आणि आता हे तेच फोल्डर आहेत जे आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मोबाईलमधल्या फाईल्सच्या ऑप्शनमधून बघितले होते. पहा, इथे पहा कराओके ओके फोल्डर दिसतंय, याच्यामध्ये माझे कराओके आहेत. आता मला इतकं सोपं झालं आहे की माझ्या मोबाईलमध्ये असलेलं हे कराओके ओकेचं फोल्डर मी इथून ह्याला कॉपी करतोय. कॉपी हे आहे माझ्या मोबाईलमध्ये. मी येणार पुन्हा दिस PCमध्ये आणि मला माझ्या कम्प्युटरच्या F ड्राईव्हवरती याला पेस्ट करायचं. मी F ड्राईव्ह ओपन करणार आणि इथे राईट क्लिक करून इथे पेस्ट म्हणणार. आता पहा काय होतंय, माझ्या मोबाईलमध्ये असलेल्या फाईल्स मला इथे माझ्या PCवरती पेस्ट करता येत आहेत. आता हे एक्झॅक्टली मोबाईलमधली जी माहिती आहे ती मोबाईलमधली माहिती आपल्याला पेनड्राईव्हवरती घेता येऊ शकते. पेनड्राईव्हमधलं कॉपी पेस्ट करून हार्ड डिस्कमध्ये येता येऊ शकते आणि त्याचबरोबर हार्ड डिस्कमधला जो डेटा आहे हा आपल्याला मोबाईलमध्ये घेता येऊ शकतो. म्हणजे लक्षात घ्या, एकदा का दिस PCमध्ये तुमचा पेन ड्राईव्ह, तुमचा स्मार्टफोन आणि तुमच्या कम्प्युटरचं हार्ड डिस्क ह्या तुम्हाला ड्राईव्हच्या रूपामध्ये एकत्रित दिसायला लागल्या की त्यावेळेस तुम्ही नवीन फोल्डर क्रिएट करणं असेल, इकडचा डेटा तिकडे घेणं असेल, कुठलाही कोणत्याही ड्राईव्हरचा डेटा कोणत्याही ड्राईव्हवरती घेऊ शकतात. अनवॉन्टेड डेटा तुम्हाला मोबाईलमधला अनवॉन्टेड डेटा
तुम्हाला पी सीवरून सुद्धा डिलीट करता येतो. म्हणजे मोबाईलवरच ओपन केला पाहिजे आणि मोबाईलमध्येच तो डिलीट केला पाहिजे असं काही नाही. तुम्ही त्याला तो पी सीवरून पण डिलीट करू शकतात. त्याला रिनेम करता आलं पाहिजे आणि आपला जो आवश्यक डेटा आहे हा आपल्याला प्रॉपर सॉर्ट करून आपल्या कम्प्युटरच्या, लॅपटॉपच्या मेमरीमध्ये, हार्ड डिस्कमध्ये आपल्याला ठेवता आला पाहिजे. तर ही जी फाईल सिस्टम आहे जी आता इथे तुम्हाला दिसतीये, दिस पी सी, या दिस पी सीवरती आपल्याला इथे वेगवेगळे ड्राईव्स दिसतात आणि एका ड्राईव्हमधून दुसऱ्या ड्राईव्हमध्ये आपल्याला डेटा ट्रान्सफर करता येतं. इथे पहा ब्ल्यू 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 दिसत आहेत, इथे रेड दिसायला लागलं तर समजून घ्या आपले ड्राईव्ह इथे भरायला सुरुवात झालेली आहे. मोबाईलमध्ये सुद्धा ओपन केलं तर इथे रेड मार्किंगमध्ये येऊ देऊ नका. त्याच्या आतच त्यातल्या फाईल्स ज्या आहेत त्या प्रॉपर मॅनेज करा. लक्षात घ्या, फोन असेल, तुमचा लॅपटॉप असेल, तुमचा पेन ड्राईव्ह असेल, अनवॉन्टेड डेटा डिलीट करणं, आवश्यक डेटा व्यवस्थित प्रिझर्व करणं, ज्या अतिशय महत्त्वाच्या फाईल्स आहेत या अतिशय महत्त्वाच्या फाईल्स ह्या हार्ड डिस्कवरती त्याचा बॅकअप असणं, पेनड्राईव्हमध्ये त्याचा बॅकअप असणं, तुमच्या मोबाईलमध्ये बॅकअप असणं आणि त्याचबरोबर गुगल ड्राईव्हवरती बॅकअप असणं गरजेचं असतं. आणि हे प्रॉपर व्यवस्थापन जमण्यासाठी आपल्याला धिस पी सी हे जो पर्याय आहे हा परफेक्ट वापरता आला पाहिजे आणि आपल्या डेटाचं पॉवरफुल मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. धन्यवाद.